Hello students, I am Omkar Magdum, Phase Department, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. This is our third lecture for BSc second year. We already started our paper number 8, chapter number 1st in unit 3, that is cardinal point. In this chapter, we already completed the points that are introduction, cardinal points, definition of optical system, graphical construction of image using cardinal points, and Newton's formula. So last 2 points will be covered in this lecture. So let's see what is our next problem. Okay, our next problem will be our next point is relation between f1 and f2 of any optical system. f1 f2 काय असतात, फोकल पॉईंट असतात. हां, कार्डिनल पॉईंटमध्ये आपण फोकल पॉईंट काय ते वगैरे भेटले. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा एक केस काय घेतली आहे, तर फ्रॉम फिगर 1.2 या पूर्ण चॅप्टरमध्ये म्हणजे म्हटलं तर ही एक फिगर मेनली यूज केलेलं आहे 1.2 वाली, म्हणजे दाखवतो ही वाली फिगर. मोस्ट ऑफ ह्याच्यावरून पुढचे जे आपण लास्टचे 2 पॉईंट बघणार आहे, यामध्ये ह्यातलं मोस्ट ऑफ एक्सप्लेनेशन या ग्राफमध्ये किंवा या रिप्रेझेंटेशन आपल्या इमेजवरून कळू शकतं. ठीक आहे, बघूया मग आपण काय म्हणले. फिगर 1.2 पासून 2 ट्रायंगल कन्सिडर केले, 2 सिमिलर आहेत म्हटले. कुठला आहे तर ट्रायंगल D1F1P1 आणि D1AH1. आता मी ट्रायंगल तुम्हाला दाखवते ते. आता ही डायग्राम आपली पहिला ट्रायंगल कुठले सांगितलं 2, तर D1H1A हा एक ट्रायंगल आहे, हा वाला. आणि दुसरा ट्रायंगल आहे D1F1P1, म्हणजे हा ट्रायंगल आहे. हां, म्हणजे हा एक मोठा ट्रायंगल आहे, त्यातलाच दुसरा एक छोटा ट्रायंगल. ठीक आहे, हे 2 ट्रायंगलबद्दल बोललेलं आहे तिथं. सिमिलर म्हणजे दोन्हीची लेंथ समान असा अर्थ नाही, पण प्रपोर्शनल आहेत एकमेकांना, म्हणजे प्रपोर्शनलमध्ये किंवा सिमिलर आहेत एका ह्याच्यात. ठीक आहे, त्यावरनं काय लिहिता येते आपल्याला, तर P1F1 इज अपॉन H1A H1A इज इक्वल टू P1D1 अपॉन H1D1. आता हे काय काय ते दाखवतो मी तुम्हाला. बघा, आता पहिल्या ह्या म्हणजे इक्वल आहे ह्याचा अर्थ कसा घेतला आहे त्यांनी, तर आता हे 2 ट्रायंगल आहेत ना, त्या 2 ट्रायंगलची ही साईड म्हणजे ही साईड आणि ही साईड म्हणजे AH1 आणि F1 हे सिमिलर आहेत एकमेकांना आपणमध्ये दाखवले आहेत. किंवा ही साईड म्हणजे ही टोटल साईड H1D1 आणि नेक्स्ट ही एवढीशी साईड ह्या ट्रायंगलची P1F1, त्याचा रेशो टाईप घेऊन सांगितलं. सिमिलर ट्रायंगल आहेत म्हणून तसं लिहिता येते त्या रेशो टाईप. ह्याच्या आधी पण हे आपण वापरलं. बघा मग नेक्स्ट काय म्हटलं आहे, आता ह्यावरनं P1F1 त्यानंतर P1D1 त्यानंतर H1A आणि H1D1 ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. ठीक आहे, कशा केल्यात मी आता ते, त्यासाठी त्यांनी कार्टेशियन साईन कन्व्हेक्शन वापरले. कार्टेशियन म्हणजे आपण ते XY Z कॉर्डिनेट करतो, त्याला कार्टेशियन म्हणतो आपण. हां, त्याचं साईन कन्व्हेक्शन काय आहे, तर आता सिम्पली मी ह्या डायग्राममध्येच सांगतो. समजा हे आता कार्टेशियनला कसं असते, इकडे X ॲक्सिस राहतं, इकडे Y ॲक्सिस राहतं. पण इकडचे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, इकडे निगेटिव्ह, इकडे पण पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. आता ह्या टाईप इथं कन्सिडर करणार आपण, म्हणजे कसं बघा, वेट अ मिनिट. ओके, आता ह्यामध्ये म्हणजे हा समजा ॲक्सिस आहे आणि हा मधला ॲक्सिस आहे. इकडचे सगळे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह राहतील, इकडचे डिस्टन्सेस घेणार निगेटिव्ह. वरचे म्हणजे ह्या ॲक्सिसच्या वरचे सगळे पॉझिटिव्ह, खालचे सगळे निगेटिव्ह. ह्याला आपण कार्टेशियन साईन कन्व्हेक्शन म्हणतो आहे. मग आता आपल्याला काय काय पाहिजे, पहिल्यांदा हे डिस्टन्स किती असणार आहे ते तर खाली मेन्शन केले बघा. हे F1 इतकं आहे. हां, पण F1 पण कार्टेशियननुसार ते निगेटिव्ह असणार आहे. विचार करून बघा, हे इकडे आहे, या साईडला आहे ना, म्हणजे इकडे निगेटिव्ह असणार, इकडे पॉझिटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. हे एकदा डोक्यात फिट ठेवा. त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्या डायरेक्शन घेतले ते सगळं कार्टेशियन साईन कन्व्हेक्शननुसार घेतलं. म्हणजे F1P1ची व्हॅल्यू होणार -F1 होणार, लक्षात ठेवा, स्मॉल f1. हां, म्हणजे फोकल
सॉरी फोकल लेंथ आहे ती, ठीक आहे पहिली -F1. त्यानंतर त्याच्या तुलनेत आता आपण हा घेतो आहे, हा ही साईड घेतो आहे. ह्याची लेंथ काय असणार आहे ते त्या मेन्शन केलं आहे बघा खाली बघा. ही टोटल लेंथ किती आहे यू एवढी आहे, इथं लिहिलं आहे ही टोटल लेंथ यू एवढी आहे, ठीक आहे. म्हणजे या दोन लेंथबद्दलचं क्लिअर झालं. नेक्स्ट आता ही साईड घेतलं, ही साईड केवढी असणार आहे H2 एवढी, इथं दिसते H2 एवढी हाईट आहे. आणि ही टोटल साईड किती असणार आहे, हे H2 प्लस हे H1, म्हणजे दोन्ही ॲडिशन बघा, ही व्हॅल्यू H2 असणार आहे, ही व्हॅल्यू H1 असणार आहे, ॲडिशन केलं. म्हणजे प्लस मायनस हे सगळं फक्त आता मी जे साईन कन्व्हेन्शन राहिलं त्यानुसार आता फक्त विचार करायला लागणार आपल्याला. ओके, मग ते वापरले बघा इथं. P1F1च्या ठिकाणी -F1 पुट केलं, P1D1च्या बदली -H2 पुट केलं. त्यानंतर H1Aच्या बदली -C पुट केलं. आणि जसं मी आत्ता लास्टला सांगितलं H1D1च्या बदली -H2 प्लस S1. -H2 म्हणजे कुठल्या साईडला आहे त्यावर डिपेंड आहे ते, म्हणजे साईन कन्व्हेन्शननुसार घेतले, एवढं डोक्यात ठेवा फक्त. नंतर तुम्ही त्या डायग्रामला अप्लाय वगैरे करून बघू शकता, हे सगळं लॉजिक ॲक्युरेट बसणार आहे, ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा -F1 अपॉन -U आहे ना, मायनस प्लस होणार आहे तिथं, त्यामुळे UF1 अपॉन U इज इक्वल टू -H2 अपॉन H1 प्लस H1 पाहिजे तिथं. चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथं, H1 पाहिजे ॲक्च्युली, ठीक आहे. त्यामुळे हा तसा फॉर्म्युला राहतो तो, कारण 1 तसं काही येऊ शकत नाही, ठीक आहे. हे झालं एक ट्रायंगल, आपण 2 ट्रायंगल कन्सिडर केले त्या डायग्राममध्ये आणि त्याच्यावरनं यूज केले सिमिलर ट्रायंगल आहेत वगैरे. सेम आता दुसरे 2 सिमिलर ट्रायंगल घेतलेत. आता एका बाजूचे डाव्या बाजूचे घेतले ना, आता उजव्या बाजूचे घ्यायचे. कुठले ट्रायंगल आहे सांगतोय, दाखवतो. साहजिक हे ट्रायंगल असणार आहे H1P आणि हे म्हणजे हा ट्रायंगल नाव आपण बघायचं त्यानंतर. आणि दुसरा ट्रायंगल असणार आहे तो, वेट अ मिनिट, थांबा नावं रेडी करा त्याशिवाय सांगा नको. ओके सॉरी, ओके. ट्रायंगलचे नाव काय दिलं, H2P2F2 आणि H2D2A1. H2P2F2 बघूया कुठं आहे H2P2F2. डायग्राम थोडीशी वर असल्यामुळे थोडं खालीवर करायला लागते सारखं, ठीक आहे. असं देखो H2F2A2, म्हणजे हे ट्रायंगल इथं असणार आहेत. नाव बरोबर घेतलं ना मी, H2P2F2, सॉरी H2P2F2. बघा H2 इथं आहे, F2 इथं आहे आणि P2 इथं आहे, बरोबर आहे. मग अशी म्हणलं तसं मी हा एक ट्रायंगल घेतला आहे आणि हा एक ट्रायंगल घेतला आहे. ओके, कन्फर्म केलं ते, म्हणजे चुकीचं सांगायला नको त्यासाठी. मग अशी कुठला कन्सिडर केला, हा ट्रायंगल होता, हा मोठा एक ट्रायंगल होता आणि त्यातला हा छोटा घेतलेला. तसं इथं पण सेम आहे, हा एक छोटा ट्रायंगल आहे आणि त्याच्यातला हा बाहेरचा एक मोठा ट्रायंगल घेतला आहे. इथं पण सिमिलर अँगल असल्यामुळे तेच रूल वापरण्यात लक्षात ठेवा. म्हणजे कसं ही साईड आणि ही साईड सेम असणार आहे, म्हणजे सेम म्हणजे P1F1 अपॉन D2A1 इज इक्वल टू हे असणार आहे H2P2 आणि H2D2 अशा टाईप असणार आहे ते. बघा तेच असणार आहे, फक्त न्यूमरेटर डिनोमिनेटरवरती कुठली टर्म आहे ते आपल्याला कळेल इथं. ओके, बघा इथं तेच लिहिलेलं आहे P2F2 अपॉन D2A1, जसं मी आता दाखवलं त्याप्रमाणे इज इक्वल टू H2P2 अपॉन H2D2. तुम्ही टॅली करून नंतर आणि बघू शकता बुकमध्ये. ओके, आता ह्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, P2F2ची व्हॅल्यू F2 पुट केल्या, त्यानंतर D2A1ची व्हॅल्यू V पुट केल्या, त्यानंतर H2P2 आणि H2D2 ह्याची व्हॅल्यू पहिले H2P2ची व्हॅल्यू H1 आणि H2D2ची व्हॅल्यू -H2 प्लस H1 पुट केलं, ठीक आहे. डायग्राममध्ये मी दाखवतो तुम्हाला, ते सिम्पल आहे एकदम, फक्त ह्या डायग्रामवरून सगळं सॉल्व केलं आहे, ठीक आहे. बघा आता लेंथ कुठली, ही लेंथ, ही लेंथ बघा H2A1 इथं V आहे, म्हणजे ही टोटल लेंथ V झाली. ओके, हे पहिल्या लेंथचं कळलं. त्यानंतर ही लेंथ बघायची आहे मला, ही लेंथ किती असणार आहे, F2 एवढी असणार आहे. बरं दाखवली तुम्हाला F2 असणार आहे.
ठीक आहे, हे झालं म्हणजे आडव्याचं. ही उभी एवढी लेंथ किती असणार आहे, H1 एवढी असणार आहे. आणि ही टोटल लेंथ किती असणार आहे, H2 आणि H1 यांची ॲडिशन केली की आपल्याला टोटल लेंथ मिळणार आहे. हां, तेच इथं पुट केलेलं आहे जस्ट. ठीक आहे, बघू शकताय तुम्ही. हां, F2 ते वगैरे पुट केलं. ठीक आहे, आता हे 2 इक्वेशन मिळाले. नेक्स्ट काय करणार आहे आपण, हे मला इक्वेशन मिळालं चौथं, F1u इज इक्वल टू मायनस H2 अपॉन H1 H2 प्लस H1 पाहिजे. त्यानंतर 5वं इक्वेशन मिळाले F2 अपॉन V इज इक्वल टू H1 मायनस H2 प्लस H1. आता हे 2 इक्वेशन मी ॲड करतो. हां, LHS ॲड केली तर काय मिळणार मला, F1u प्लस F2u F2v इज इक्वल टू मायनस H1 अपॉन मायनस H2 प्लस H1 आणि प्लस H अपॉन H2 प्लस H1. हां, जर मी हे ॲड केलं तर मला हे टाईप रिलेशन मिळेल. ठीक आहे, कसं बघा, एकतर LHS तर आहे तशी सिम्पली ॲड होणार. RHS ॲड करताना बघा बेस यांचा सेम असणार आहे. हां, का सेम म्हणाले, कारण इथं H1 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं H1 असल्यामुळं हे मायनस H2 प्लस H1 मायनस H2 प्लस H1 म्हणजे बेस सेम आहे. ठीक आहे, त्यामुळं म्हणतो आहे. ठीक आहे, बेस सेम असल्यामुळं जे काय न्यूमरेटर आहे म्हणजे मायनस H2 आणि प्लस H1 ती फक्त ॲडिशन केलं इथं. ओके, LHS आहे तशी ॲड केल्या. इज इक्वल टू 1 लिहिले. का लिहिले 1, बघा ही 2 सेम क्वांटिटी मिळेल ना, मायनस H1 मायनस H2 प्लस H1 आणि अपॉन मायनस H2 प्लस H1 एक मिळेल कॅन्सल, जे 1 आन्सर येतं इथं इक्वल येतात. मल्टिप्लाईंग इक्वेशन 6 बाय V अपॉन F1. आता हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन त्याला आपण मल्टिप्लाय कशानं करायचं आहे तर VF1 केल्यावर काय होणार बघा, ही पहिली टर्म आहे ना F1u, याला मी VF1 मल्टिप्लाय केलं, काय होणार, F1 कॅन्सल होणार, V बाय यू मिळणार. ओके, दुसरी टर्म घेतली समजा मी F1vला जर मी V अपॉन F1 मल्टिप्लाय केलं, F2 सॉरी इथं. ठीक आहे, Vला V कॅन्सल होते, F2 अपॉन F1 असं मला इक्वेशन मिळणार. मग आणि इज इक्वल टू 1 लिहिणार सिम्पली, हे 2 मिळालेले ॲड करून तेच असणार आहे. दाखवतो मी तुम्हाला, वेट अ मिनिट. ओके, बघा इथं तेच केलेलं आहे. V अपॉन यू पहिली टर्म आली प्लस F2 अपॉन F1 दुसरी टर्म आली. मल्टिप्लाय केल्यानंतर जस्ट एक टर्म कॅन्सल होतात आणि हे आन्सर मिळते आपल्याला. आता जी काय RHS आहे 1, हां तिथं पण 1 अपॉन F1 मल्टिप्लाय केले, त्यामुळे RHSला आहे तसं हे V अपॉन F1 आले. ठीक आहे, आता ह्यामध्ये मी काय करतो, V अपॉन यू LHS ते आहे तसं ठेवतो आणि दुसरी जी टर्म आहे ना, कुठली टर्म, ही वाली, ही टर्म ह्या साईडला आणतो म्हणजे मायनस होणार इथं F2 बाय F1. हां, आता इथे F1 बेस सेम आहे, त्यामुळं पॉवरची म्हणजे जे काय न्यूमरेटर आहे त्याची फक्त वजाबाकी होणार इथं F1, म्हणजे अशा प्रकारे मिळणार मला. बघा इथं दिसते, हे इथं तेच आहे. ठीक आहे, V अपॉन यू इज इक्वल टू V मायनस F2 अपॉन F1 हे मला मिळालं इथं आन्सर. ठीक आहे, हे झालं ए पार्ट भेटला आपण. ठीक आहे, आपण काय करायला, रिलेशन F1 आणि F2 मधलं करायला बघाले. हे इक्वेशन आपल्याला मिळाले, त्यामध्ये बघा F1 आणि F2 आहेत आणि V आणि U हे ॲक्च्युली ऑब्जेक्टचे आणि इमेजचे डिस्टन्सेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर B बघा नेक्स्ट काय केले, द कॉन्ज्युगेट रेज BH1 अँड H2 B1 कॉन्ज्युगेट रेज म्हणजे एकसारखे असणारे. इन फिगर 1 पण मेक θ1 अँड θ2 विथ द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि दाखवतो मी तुम्हाला 2 कुठले आहेत ते. तीच डायग्रॅम आहे, एकच डायग्रॅम सगळीकडे यूज केला. आता ह्यामध्ये बघा आपल्याला θ1 θ2 बघायचं आहे. बघा पहिलं तर हा BH1 हे ना बघा इथं प्रिन्सिपल ॲक्सिस हा आहे. हां, ह्याच्यावर जो अँगल बनवला ते θ1. हा B1H2 हा ना बघा जो अँगल बनवला तो θ2 आहे. हां, या अँगलबद्दल बोलले तिथं. ठीक आहे, हे वेट अ मिनिट. हां, ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हटलं आहे. ठीक आहे, आता हे 2 रिस्पेक्टिव्हली अँगल कुठं आहेत ते भेटलं आपण. मी काय लिहितो, tan θ1 अपॉन tan θ2. tan θ1 tan θ2च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे मला, θ1 θ2 आहेत ते. मग हे कसं केलं तर आपला tan θ काय असते, जे अपोजिट अपॉन ॲडजेसंट असा फॉर्म्युला राहतो ना.
तो फॉर्म्युला वापरला आहे सिम्पली. बघा डायग्राममध्ये दाखवतो मी तुम्हाला. हा अँगल आहे, त्याची अपोजिट राहणार आहे ही आणि हायपोटेनस हा असणार आहे. म्हणजे H1P1 अपॉन हा हायपोटेनस काय असणार आहे, थांबा नाव दिसायसाठी इरेज केलं. हा H1P1 सॉरी ही झाली समोरची बाजू म्हणजे अपोजिट साईड आणि लगतची बाजू ही आहे BP1. हे झालं θ1च्या केसमध्ये. नेक्स्ट ह्या केसमध्ये पण θ2च्या केसमध्ये पण tan θ कसा येणार, अपोजिट साईड म्हणजेच H2P2 अपॉन त्याची काय ना ॲडजस्टंट साईड म्हणजे ही असणार आहे खालची. ती किती आहे P2B1. ठीक आहे. हेच आहे काय बघा आता खाली फक्त सगळं या डायग्रामवरून डिटेक्ट करता येते आपल्याला. ठीक आहे. कुठं आहे, हां ओके. त्यामध्ये आता बघा इथं H1P1 अपॉन BP1 आणि H2P2 अपॉन B1P2 हेच व्हॅल्यू जे आपण वर लिहिलेले त्या. आता ह्यामध्ये म्हणजे दोन्हीसाठी बघा काय म्हटलं इथं कन्सिडरेशन काय केलं आहे इथं H1P1 इज इक्वल टू H2P2 म्हणजे हे आणि हे इक्वल आहेत. हां एकमेकांना कॅन्सल होणार आहेत ते. डिवाइड आहेत न्यूमरेटरमध्ये जाणार तो म्हणजे वर खाली होणार त्यामुळे एकमेकांना कॅन्सल होतात. उरते फक्त म्हणजे हे कसं होणार H1P1 अपॉन ही संख्या फक्त वर जाणार आहे. हा वर गेल्यानंतर त्याचं BP2 अपॉन H2P2 होणार आहे. आता हे एकमेकांना सेम आहेत त्यामुळे हे कॅन्सल झाले. त्यामुळे उरते काय BP2 अपॉन BP1 तेच इथं लिहिलेलं आहे फक्त. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा इथं B1P2 आणि BP1च्या बदली V आणि -U पुट केलं आहे. मायनस साईन कारण साईन कन्व्हेक्शन आलं तिथं लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा कसं आहे ते. आता BP1 म्हणजे ही साईड आहे. BP1 हे लेंथ आहे. ठीक आहे. ह्या बदली काय पुट केलं म्हटलं आपण -U. हे U लेंथ आहे. ठीक आहे. -U का कारण कार्टेशन लावून बघा इकडचं मायनस असतं इकडे प्लस असते आणि V बघा हे लेंथ असणार आहे. ठीक आहे. बघा ही लेंथ आहे V आहे. ओके बरोबर आहे. V लेंथ ही आहे. ठीक आहे. ही कार्टेशननुसार इकडची साईड पॉझिटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळं -U आणि +V घेतले ते. जस्ट व्हॅल्यू पुटअप केलं त्या ह्याच्यासाठी डायग्रामवरून. नेक्स्ट काय होणार आहे इथं बघा पुढं हे झालं. आता ह्यानी काय केलं आहे फ्रॉम इक्वेशन 7 कुठं आहे इक्वेशन तर हे इक्वेशन असणार 7 हे वालं. त्यावरनं काय म्हटलं इथं तर आपण V अपॉन -U आहे ना हे बघा इक्वेशन 7 आहे हे. मी ह्याची व्हॅल्यू पुट करतो जस्ट. बघा काय V अपॉन -U आहे मायनस साईन आहे तसं ठेवलं आणि V अपॉन Uची व्हॅल्यू V - F2 अपॉन F1 इथं पुट केलं आहे फक्त V - F2 अपॉन F1 इथं. त्यावरनं हे इक्वेशन मिळाले आपल्याला. ठीक आहे. बट फ्रॉम इक्वेशन 2 वी हॅव इक्वेशन 2 जे काय आपलं म्हणजे ह्या ठिकाणचं इक्वेशन 2 त्यावरून आपल्याला AB अपॉन A1 B1 इज इक्वल टू F2 अपॉन X2 ही व्हॅल्यू मिळाल्या. तिथं आता वापरायची आहे पुढं. इथं लिहिलं बघा तेच इक्वेशन लिहिले AB अपॉन A1 B1 इज इक्वल टू F2 अपॉन X2. मग त्या बदली आपण ऑरला कसं लिहिलं हे तर AB आणि AB1 म्हणजे ही ऑब्जेक्टची म्हणजे ऑब्जेक्टची साईज असते ती AB त्याला H1 नाव दिलं ऑब्जेक्टची हाईट आहे त्याला आणि AB A1 B1 हे H2 आहे. डायग्राममध्ये पण बघायला मिळेल हे तुम्हाला. ठीक आहे. इज इक्वल टू फक्त F2 H2 असं आहे तसं लिहिले म्हणजे ह्याच्या बदली फक्त H1 H2 टाकलेलं आहे बाकी सेम लिहिलं आहे. ठीक आहे. आता हे F2 अपॉन X2च्या बदली येतं इथं हा फॉर्म्युला वापरला इथं. काय केलं आहे V इज इक्वल टू X2 - F2
मग मी काय करतो, ह्यावरनं x2ची व्हॅल्यू काढतो. x2ची व्हॅल्यू काढणार, हे F2 या साईडला डिवाईडला जाणार, म्हणजे V मायनस F2 येणार. हां, x2ची व्हॅल्यू V मायनस F2 आली, त्यामुळे ते जस्ट पुट केलं इथं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, H1 आपण H2 आहे तसं, आणि आता हे काय केलं आहे, सिम्पली रेसिप्रोकल केलं टर्म. हां, म्हणजे इथं H1 आपण H2 तर इथे H2 आपण H1 लिहिले, त्यामुळे ही साईड पण रिव्हर्स होणार, V मायनस F2 आपण F2 असं राहणार रिलेशन. ठीक आहे. आता ही जी H1 आपण H2ची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, टॅन थिटा 1 अपॉन टॅन थिटा 2, म्हणजे हा जे फाइंड आउट केलं आपण इक्वेशन 8 नंबरचं, मायनस V मायनस ब्रॅकेटमध्ये V मायनस F2 अपॉन F1, ही व्हॅल्यू इथं टाकली आहे फक्त, म्हणजे लिहिली आहे तशी, इज इक्वल टू H1 अपॉन H2 अपॉन H1 मायनस साईन सगळं दिले. का असं केलं आहे, कारण तुम्ही बघा ही ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू बघा, फक्त ही व्हॅल्यू बघा आणि ही व्हॅल्यू बघा. ठीक आहे, मायनस साईनचा फक्त फरक आहे ना यात, म्हणजे ह्याला मायनस नाही, H2 आपण H1ची व्हॅल्यू आणि जी ती टॅन थिटा 1 आपण टॅन थिटाची व्हॅल्यू आहे, त्याला फक्त मायनसचा फरक आहे चिन्ह, त्यामुळं ती व्हॅल्यू पुटअप केली आहे त्यांनी. ठीक आहे, टॅन थिटा 1 आपण टॅन थिटा 2ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ही आहे, हीच H2 आपण H1ची व्हॅल्यू आहे, फक्त ह्याला मायनस साईन नाही आहे, त्यामुळे मायनस H2 आपण H1 त्या ठिकाणी पुट केलं. त्यानंतर नेक्स्ट काय केलं आहे, हां, आणखीन एक फरक आहे त्यामध्ये. काय फरक आहे तर बघा, इथं F1 आहे, इथं F2 आहे. म्हणजे मला जर हा फॉर्म्युला पुट करायचा असेल तर मला इथे F2 पाहिजे, त्यासाठी थोडीशी ॲडजस्टमेंट केल्या मी. ह्या टर्मवरनं सांगतो तुम्हाला कसे केले. आता ही टर्म बघा, हां, H2 अपन H1 आहे तसं आलं ह्याच्या बदली. ओके, ठीक आहे. मला H2 अपन H1 पुट करायला इथं F2 पाहिजे होतं, इथं खाली F2 पाहिजे होतं, F2 नाही आहे. मग मी F2 लिहिलं तर न्युमरेटरला पण F2 लिहायला पाहिजे, मग हे सॅटिस्फाय होणार, त्यासाठी F1 आलं. त्यानंतर हे जे एक्स्ट्रा F1 उरले ते इथं बाजूला फक्त लिहिले. हां, म्हणजे मला ते F1च्या बदली F2 पाहिजे होतं, ते मी लिहिलं डिनोमिनेटरला, पण न्युमरेटरला पण लिहायला लागणार, कारण ते कॅन्सल आउट व्हायला पाहिजे, त्यामुळे ते एक्स्ट्रावालं आलेलं आहे, फक्त एवढं माहीत असं. मायनस H2 अपॉन H1 इज इक्वल टू F2 अपॉन F1, हे आपल्याला इक्वेशन मिळालं. नेक्स्ट काय करता येते, इन द पॅराएक्झियल अप्रॉक्सिमेशन टॅन थिटा 1 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा 1 अँड टॅन थिटा 2 इज इक्वल टू म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा 2 असं रिलेशन राहणार आहे. ठीक आहे, यावरनं मी काय लिहू शकतो आहे, तर टॅन थिटा 1 अपॉन टॅन थिटा 2च्या बदली थिटा 1 अपॉन थिटा 2 लिहिलं, आणि त्याची जी काय व्हॅल्यू आल्या मायनस H2 F2 अपॉन H1 F1, ही जस्ट व्हॅल्यू पुटअप केली, हे मला इक्वेशन मिळालं. बट अकॉर्डिंग टू लॅग्रेंजेस लॉ वी हॅव, आपल्याला हे एक रिलेशन मिळते, म्यू असते ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते, माहीत असं. H आणि थिटा आपल्याला डायग्राममधलं माहीत आहे. μ1 H1 थिटा 1 इज इक्वल टू μ2 H2 थिटा 2. आता ह्यामध्ये व्हॅल्यू कशा पुट केल्या सांगतो आहे. सिम्पली मला थिटा 1 आपण थिटा 2 पाहिजे ना, मग मी हे थिटा 2 या साईडला इथं डिवाईडला आणतो थिटा 1ला. हां, मग थिटा 1 आपण थिटा 2, आणि ही जी एक्स्ट्रा टर्म आहे ती ह्याला डिवाईडला आणतो, म्हणजे μ2 H2 आपण μ1 H1 मिळते, म्हणजे हेच रिलेशन मिळते यावरनं. फक्त मॅथमॅटिक्स आहे, थोडं ॲडजस्टमेंट केलेलं आहे, ते इकडे तिकडे केलं. ठीक आहे, आता जे इक्वेशन 10 आणि 11 मिळाले, म्हणजे थिटा 1 थिटा 2च्या व्हॅल्यू, त्याच्यावरनं मी काय लिहितो, आता ह्याच्या LHS सेम आहेत ना, थिटा 1 थिटा 2 दोन्हीच्या पण, त्यामुळे मी RHS पण सेम लिहितो, म्हणजे मायनस H2 F2 अपॉन H1 F1 आणि μ2 H2 अपॉन μ1 H1, ते फक्त सेम लिहिलं इथं, हां, सेपरेट करून लिहिलं. ठीक आहे, हे सेम आलं. त्यानंतर आता दोन्ही साईडला बघा काय कॉमन काय, हे H2 अपन H1 इकडे पण H2 अपन H1 कॅन्सल आउट केलं, म्हणजे F2 अपन F1 इज इक्वल टू मायनस साईन हे आहे तसं μ1 अपॉन μ2, म्हणजे हे मला आन्सर मिळतं इथं. ठीक आहे, हे फॉर्म्युला मला डिटेक्ट होतो आहे. ठीक आहे, नेक्स्ट, इफ द सिस्टीम इज इन एअर μ1 इज इक्वल टू μ2, म्हणजे ते लेन्स आहे ना, लेन्सच्या म्हणजे ऑब्जेक्ट स्पेस आणि जर इमेज स्पेस ह्या दोन्हीमध्ये जर सेम मिडियम एअरच असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेमच राहणार ना, त्यामुळे μ1 इज इक्वल टू μ2 म्हटलं एअरसाठी, त्यामुळं F2 इज इक्वल टू मायनस F1. का म्हटलं हे, कारण बघा जर हे दोन सेम असतील तर आन्सर इज 1 येणार. हां, म्हणजे μ2 समजा 3 आहे आणि μ1 पण 3 आहे, 3/3 कॅन्सल आउट 1च आन्सर येणार आहे, म्हणजे काय पण व्हॅल्यू असली सेम असल्यामुळे 1च येणार आहे. त्यामुळे F2/F1 इज इक्वल टू 1 होणार. आणि जर मी काय केलं, हे F2 या साईडला आणलं, -1 ॲक्च्युली मायनस येते साईन, त्यामुळे हे काय होणार, F2 इज इक्वल टू मायनस F1. हां, ह्यालाच आपण F असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, जर मी F2 इज इक्वल टू मायनस F1
ह्यालाच इक्विव्हॅलंट एफ नाव दिलं तर F2ची व्हॅल्यू होणार एफ आणि F1ची व्हॅल्यू होणार मायनस एफ. हां, कारण F2 इज इक्वल टू मायनस F1 आहे. F2ची व्हॅल्यू जर मी एफ घेतली, फोकल लेंथबद्दल बोललं आहे तिथं, त्यामुळं F1 काय होणार मायनस एफ फक्त. हां, हे रिलेशन आहे ना, यावरनं लिहिले आपण. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा, युझिंग इक्वेशन 13 इन इक्वेशन 6 बिकम 6 इक्वेशन इथं आहे वरच्या बाजूला. हे 6 नंबरचं इक्वेशन आहे. आता जे काही इक्वेशन मिळाले ना ते इथं पुट करायचं आहे या ह्याच्यात. बघा काय माहिती आपल्याला. हां, बघा LHS तरी तशीच लिहिलं आहे, एफ अपॉन यू प्लस मायनस एफ अपॉन व्ही इज इक्वल टू 1. फक्त काय चेंज केलं आहे ह्यामध्ये तर बघा 2 मिनिट दाखवतो इथं. F1 F2 होतं ना, F1ची व्हॅल्यू आपण काय घेतली मायनस एफ. हां, आणि F2ची एफ घेतली, ते फक्त व्हॅल्यू टाकल्यात आणि इक्वल टू 1 इथं आहे तसं आहे तेच लिहिलं आहे फक्त, बाकी काही चेंज केलेलं नाही इतर. तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल हे. ठीक आहे, तेच आहे ते इक्वेशन. आता ह्यामध्ये मी एफ कॉमन काढला समजा. हां, 1/1 म्हणजे एफ कॉमन काढला ह्या इक्वेशनमधनं, एफ कॉमन काढला आणि एफ दुसऱ्या बाजूला आणला तर 1/f होणार ते. ठीक आहे, म्हणजे 1/u हे मायनस साईनमध्ये घेतलं, 1/u मायनस 1/v इज इक्वल टू 1/f. हां, ह्या मला फॉर्म्युला मला, हा माझा फायनल फॉर्म्युला. ह्याला गॉस फॉर्म्युला किंवा लेन्स फॉर्म्युला. हां, ॲटलिस्ट तुम्ही लेन्स फॉर्म्युला हे नाव तरी ऐकलं असेल याआधी. हा लेन्स फॉर्म्युला आहे, 1/u मायनस 1/v इज इक्वल टू 1/f. ठीक आहे. नेक्स्ट ह्यामध्ये काय बनलं बघा, सिम्पल लेन्स फॉर्म्युला फॉर थिन लेंथ कॅन बी युज्ड फॉर द लेन्स सिस्टीम प्रोव्हाइडेड अ डिस्टन्स आर मेजर फ्रॉम करस्पॉन्डिंग प्रिन्सिपल पॉईंट. हां, हे जे यू आणि व्ही आहे ना, आता हा सिंगल लेन्ससाठीचा पण हाच फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. 1/u इज इक्वल टू 1/ मायनस 1/v इज इक्वल टू 1/f. हा सिंगल लेन्सचा फॉर्म्युला आहे, पण हा सिस्टीम ऑफ लेन्ससाठी पण वापरत होते. फक्त कंडिशन काय, हे जे यू आणि व्ही आहे ना ते सिंगल लेन्ससाठी काय असतात, ऑब्जेक्टची म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इमेजचं डिस्टन्स असते. यू म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स, व्ही म्हणजे इमेजचं डिस्टन्स. इथं पण सेम लॉजिक वापरते. जे फक्त जे ऑब्जेक्टचे डिस्टन्सेस आहेत ना किंवा इमेजचं डिस्टन्स ते प्रिन्सिपल पॉईंट्स म्हणजे P1 P2 इथनं मेजर करायला लागतात. हां, म्हणजे डाव्या बाजूला असेल तर P1 पासून, उजव्या बाजूला तर P2 पासून मेजर करू. हा फक्त कंडिशन आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. लास्ट हा पॉईंट आहे, रिलेशन बिटवीन लॅटरल, ॲक्झियल अँड अँग्युलर मॅग्निफिकेशन. पहिलं ए बघा काय काय ते एक्सप्लेन करतो मी. लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे काय, जी काय ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज किती मोठी मिळणार आपल्याला, मॅग्निफाईड होणार किती, ह्याच्याशी रिलेटेड बोलाय. पण हां, मग लॅटरल म्हणजे हॉरिझॉन्टल, आडवं. सॉरी, लॅटरल म्हणजे उभं असणार आहे. सॉरी हां, लॅटरल म्हणजे व्हर्टिकल असणार आहे. ॲक्झियल म्हणजे हॉरिझॉन्टल असणार आहे, ॲक्सिसच्या अलॉंग जी काय मॅग्निफिकेशन ते. अँग्युलर म्हणजे टोटली ऑब्जेक्टच्या दृष्टीने असणार आहे. ठीक आहे, लॅटरल मॅग्निफिकेशन M इज इक्वल टू A1 B1 अपॉन AB. A1 B1 म्हणजे इमेजची साईज आहे ती, इमेजला जी काय पॉईंट आहे त्याला A1 B1 नाव दिले, आणि AB ही ऑब्जेक्टचं साईज किंवा ऑब्जेक्टची नाव आहे AB. ठीक आहे, मग A1 B1ला आपण H2 नाव दिले, म्हणजे हाईट H2 इमेजची, आणि अपॉन H1 म्हणजे ऑब्जेक्टची हाईट. म्हणजे हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट, ह्यालाच आपण लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणते. म्हणजे किती लॅटरल हाईट म्हणजे व्हर्टिकल कशी, म्हणजे मॅग्निफिकेशन किती झालं ते कळते ह्यातून. त्यानंतर ॲक्झियल मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे ML इज इक्वल टू DV अपॉन DU. V इमेजचं डिस्टन्स असणार आहे आणि U कसलं डिस्टन्स असणार आहे तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, इज इक्वल टू dx2 अपॉन dx1. आता मला हे फाइंड आउट करायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतो, न्यूटन्स फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चर भेटलं, इथं फॉर्म्युला लिहिला आहे तो, तुम्ही नंतर चेक करू शकता. लास्ट लेक्चरमध्ये भेटला पण x1 x2 इज इक्वल टू F1 F2 हा फॉर्म्युला आहे. हा डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट केला तर काय म्हणणार, x1 dx2 प्लस, आता हे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायला लागणार आहे. त्यामुळं म्हणजे UV रूल यूज होणार आहे x1 आणि x2साठी. U म्हणजे x1 कॉन्स्टंट dx2चं डेरिव्हेटिव्ह प्लस x2 कॉन्स्टंट x1चं डेरिव्हेटिव्ह. हां, आणि उजव्या बाजूला F1 F2 आहे, तिथे एक्सचे टर्मच नाही, त्यामुळे 0 आन्सर आहे ना. ठीक आहे, हे गेलं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्हमध्ये मला काय का करावं, मी हे डेरिव्हेटिव्ह मला ह्या व्हॅल्यू पाहिजेत, dx2 आणि dx1. मला इथं पुट केलं की ॲक्झियल मॅग्निफिकेशन मिळणार म्हणून करायला. ठीक आहे,
मग ML इज इक्वल टू dx2 अपॉन dx1 इज इक्वल टू -x2 अपॉन -x1 असं लिहिलं. हे कशावरून लिहिलं तर ह्या रिलेशनवरून, हे रिलेशन वापरून लिहू शकतो मी. कसं बघा, आता ह्यामध्ये काय करतो, ही पहिल्यांदा टर्म इकडं आणतो. हां, म्हणजे काय होणार, x1 dx2 इज इक्वल टू -x2 dx1 होणार. हां, मग त्यानंतर म्हणजे ही इथं लिहायला पाहिजे आता, dx1 इज इक्वल टू -x2 dx1. ओके, त्यानंतर आता हा x1 इथं डिवाइडला आणला आणि हा dx1 ह्या साईडला डिवाइडला नेला. ठीक आहे, म्हणजे आन्सरमध्ये कसं होणार, -x2 अपॉन x1 हे इथं आलं आणि हे ह्या साईडला आणलं इथं आणि हे या साईडला नेले, dx2 अपॉन dx1 म्हणजे जस्ट इकडे तिकडे व्हॅल्यू केल्यात, त्यामुळे हे रिलेशन मिळाले मला. म्हणजे मी ह्या ह्याच्यावरनं ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती इथं पुट केली म्हणून हे आन्सर मिळालं. अशा प्रकारे आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, बट फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव, इक्वेशन 1 म्हणजे सुरुवात आहे, त्यामध्ये काय आहे, सिम्पली AB अपॉन A1 B1 इज इक्वल टू H1 अपॉन H2. AB म्हणजे ऑब्जेक्टची हाईट आहे आणि A1 B1 इमेजची हाईट आहे. ठीक आहे, इज इक्वल टू x1 अपॉन F1. हां, हे फर्स्ट इक्वेशनमध्ये सांगितलेलं आहे. ह्याचा वापर करून मी x1ची व्हॅल्यू काढतो. कशी काढतो बघा, कशी काढणार, हे F1 जस्ट इकडे नेलं म्हणजे x1 इज इक्वल टू F1 H1 अपॉन H2 मिळालं. ठीक आहे, आता H1 अपॉन H2 ह्याच्या बदली मी 1 अपॉन m पुट केलं. कसं केलं तर इथं दाखवतो मला, इथं बघा, एमची व्हॅल्यू काय, H2 अपॉन H1 आहे ना, आपल्याला H1 अपॉन H2च्या बदली मग काय पुट करायला लागेल, साहजिक आहे रेसिप्रोकल टर्म आहे त्यामुळे 1 अपॉन m टाकावं लागते. हां, तेच केलं इथं, जे लॅटरल मॅग्निफिकेशन आहे ना ते वापरलं आहे तिथे, लक्षात ठेवा. ओके, ते वापरल्यानंतर मग काय येणार इथं, x1 इज इक्वल टू F1 H1 अपॉन H2 होतं. H1 अपॉन H2च्या बदली 1 अपॉन m पुट केलं, त्यामुळे x1 इज इक्वल टू F1 m अशी व्हॅल्यू मिळते. सिमिलरली x2साठी कॅल्क्युलेट करता येते, x2 इज इक्वल टू F2 A1 B1 अपॉन AB म्हणजे हे H2 अपॉन H1च आहे ते. ठीक आहे, इज इक्वल टू F2 m. हे A1 B1 म्हणजेच H2 आहे आणि AB म्हणजेच H1 आहे, त्यामुळं H2 अपॉन H1ची व्हॅल्यू m असते, आत्ताच भेटला पण, त्यामुळे ती व्हॅल्यू जस्ट पुट केलं इथं. हां, हे पण दोन्ही पण इक्वेशन 2 पासून बनवले, दाखवतो मला एकदा हवं ते इक्वेशन. हे इक्वेशन 2 आहे. हे इक्वेशन AB इज इक्वल टू AB अपॉन A1 B1 इज इक्वल टू F2 अपॉन F1. हां, ह्या इक्वेशननं सॉल्व केलं इथं. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल हे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता काय म्हटलं आहे, आता x1 x2 मला दोन्ही मिळाले, मी या व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करणार, 16 नंबरमध्ये. 16 नंबर म्हणजे हे ML. हां, माझं फायनल एम काय, मला पाहिजे काय, एक्झेल मॅग्निफिकेशन ML पाहिजे. हां, मग x2 आणि x1च्या व्हॅल्यू मी काढल्या. ठीक आहे, त्या व्हॅल्यू जस्ट आता पुटअप करतो. x2ची व्हॅल्यू किती आहे तर F2m आहे, ती पुट केली मी इथं, अपॉन x1ची व्हॅल्यू किती आहे F1m, ती पुट केली. ओके, म्हणजे इथं व्हॅल्यू जस्ट पुटअप केलं आहे. इथं बघा, जस्ट व्हॅल्यू टाकल्यात. आता हे व्हॅल्यू टाकल्यानंतर हे -F2m, हां, ही डिवाइडची टर्म उलटी होणार वर गेल्यानंतर, रेसिप्रोकल F1m म्हणजे हे m इंटू m स्क्वेअर झालं, -m² आणि F2 आपण F1 उरले टर्म आहे तशी लिहिले, म्हणजे मॅथमॅटिक्सली सॉल्व केलं फक्त. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता F2 अपॉन F1च्या बदली -μ2 अपॉन μ1 पुट केलं. हे कसं केलं तर याआधी आपण वर कन्सिडर केलेलं μ1 μ2, थांबा दाखवतो. हां, इथं बघा, F2 अपॉन इक्वेशन नंबर 12, F2 अपॉन F1ची व्हॅल्यू -μ2 अपॉन μ1 असते, हीच व्हॅल्यू जस्ट वापरलं इथं. म्हणजे जे F2 अपॉन F1 आलं त्याबदली -μ2 अपॉन μ1 पुट केलं, मग मायनस मायनस प्लस होते, त्यामुळे MLची व्हॅल्यू m² μ2 अपॉन μ1. ही मला काय मिळाली तर जे काय एक्झियल मॅग्निफिकेशन आहे ना ML, ते मला मिळालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, लॅटरल काय सोपं होतं, एक्झियल इथं काढलं आपण. ठीक आहे, आणि लास्ट हे असणार आहे यातलं ते अँग्युलर मॅग्निफिकेशन अल्फा. हां, अँग्युलर म्हणजे अँगलशी रिलेटेड जे काय मॅग्निफिकेशन झालं, म्हणजे θ2 अपॉन θ1 केलं जाते इथं. आता ही θ2 अपॉन θ1ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला ह्या लॅग्रेंजेसवरनं मिळत्या.
हां इथेच काढून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा θ2 पाहिजे मला. हां θ2 आपण θ1 हा θ1 इथं डिवाइडला नेतो. हां म्हणजे θ2 आपण θ1 होणार. ही जी टर्म एक्स्ट्रा ती पुढं इथं नेतो. म्हणजेच काय होणार आहे θ2 अपॉन θ1ची व्हॅल्यू. तर μ1 अपॉन ही व्हॅल्यू इथं नेल्या μ1 H1 अपॉन μ2 H2 अशी व्हॅल्यू मिळणार फक्त अल्फाची. ठीक आहे. यामध्ये H1 अपॉन H2ची व्हॅल्यू परत मी 1 अपॉन एम पुट करतो. कशी केली आत्ता मागाशीच भेटलं आपण. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काय करता येईल इथं, तर हा यम अल्फाच्या साईडला नाही अल्फा मी एम इज कुठे त्यावरनं काय मिळणार μ1 अपॉन μ2. आता हे μ1 अपॉन μ2च्या बदली m² अपॉन ml पुट केलं. हे कसं केलं तर इक्वेशन नंबर 20 वरून 20 म्हणजे हे कसं बघा दाखवतो तुम्हाला. μ2 अपॉन μ1ची व्हॅल्यू टाकायची ना. ही mlची व्हॅल्यू m² μ2 अपॉन μ1 मिळाली. हे मी समजा या साईडला आणलं. हां तर डिवाइडला जाणार म्हणजे ml अपॉन m² इज इक्वल टू μ2 अपॉन μ1 मिळणार. हां हेच वापरले तिथं. μ2 अपॉन μ1च्या बदली ml अपॉन m² टाकले. बघा हेच केले ml m². आता इथं μ1 अपॉन μ2 आहे उलटा आहे त्यामुळं m² खाली वरलेले आणि ml खाल्लेले. ठीक आहे. आता ह्यातलं जर मी ml म्हणजे आता हे कसं होईल जस्ट दाखवतो होतं. अल्फा m² अपॉन ml आहे ना. आता दोन्ही साईडला m इथला एक स्क्वेअर कॅन्सल होणार. हा ml हिकडे घेण्याला म्हणजे अल्फा ml इज इक्वल टू m हे मला फायनल रिलेशन मिळतं. ठीक आहे. हे रिलेशन कशाचं आहे तर तिन्ही लिनियर ॲक्झिल अँड अँग्युलर मॅग्निफिकेशन ह्या तिन्हीच्या व्हॅल्यू मला इथनं मिळतात या रिलेशनमध्ये. हां अल्फाची व्हॅल्यू मला इथं ऑलरेडी मिळाल्या लक्षात ठेवा. μ1 μ2 अपॉन 1 अपॉन m वगैरे. ठीक आहे. अँग्युलर मॅग्निफिकेशनची हे तिन्हीतलं रिलेशन आहे. लिनियर ॲक्झिल आणि अँग्युलर मॅग्निफिकेशन तिन्हीसाठीचं हे रिलेशन मिळालं मला. दिस इज रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्झिल अँड अँग्युलर मॅग्निफिकेशन इफ द लेन्स सिस्टीम इज इन एअर. म्हणजे जर एअरमध्ये असेल ती सिस्टीम तर काय होणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा μ1 μ2 सेमच राहणार दोन्हीकडचा लेन्सच्या म्हणजे ऑब्जेक्ट स्पेस आणि इमेज स्पेस बनला. त्यामुळं हे काय होणार आता कुठं टाकू शकते आपण इथं व्हॅल्यू टाकू शकते. अल्फा इज इक्वल टू μ1 μ2 अपॉन 1 अपॉन m आहे ना. मी तर μ1 μ2 1 झालं त्यामुळं अल्फा दाखवतो इथं फ्रॉम इक्वेशन 21 तेच असणार आहे. ही व्हॅल्यू इज इक्वल टू 1 झाली. मग हे यम मी काय करतो जस्ट हे यम ह्या साईडला आणतो. त्यामुळे अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन यम ही मला व्हॅल्यू मिळणार. आहे तसेच ठेवले. अल्फा यम इज इक्वल टू 1 मिळते इक्वेशन 21मध्ये. आणि जर हीच व्हॅल्यू मी μ1 इज इक्वल टू μ2 ही जर व्हॅल्यू मी 20 नंबरमध्ये टाकली म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये टाकली तर काय होणार बघा. इथं जर व्हॅल्यू टाकली इथं ml आहे. ml इज इक्वल टू m². असं रिलेशन मिळणार मला सिम्पली. ठीक आहे. बघा तो फॉर्म्युला लिहिला आहे शेवटी ml इज इक्वल टू m². ठीक आहे. दस अँग्युलर मॅग्निफिकेशन ह्यावरनं काय म्हणता येते जर अल्फा इज इक्वल टू ह्यावरनं काय ना अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन m येणार ना या रिलेशनवरनं. या रिलेशनवरनं अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन m येणार. म्हणजेच मी काय म्हणू शकते अँग्युलर मॅग्निफिकेशन इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू लिनियर मॅग्निफिकेशन. तेच अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन आणि नेक्स्ट या फॉर्म्युल्यावरनं काय लिहिता येईल मला तर लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे ml इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ लिनियर मॅग्निफिकेशन म्हणजे mचा स्क्वेअर आहे. हे म्हणजे फायनली म्हणजे आउटपुट असणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे हा पॉईंट इथं कंप्लीट होतो आहे. आणि हा चॅप्टर जो आहे कार्डिनल पॉईंट छोटासा लेक्चर म्हणजे चॅप्टर आहे हा तो इथं आपला कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल.